आहे आपला हम्पीतील डे 1 आणि आता आम्ही निघालेलो आहोत कोरेकल राईड करण्यासाठी. पूर्ण मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे. इथून जाऊन आम्ही आत्ता इथे आलो आहे आणि या आमच्या राईडने आम्ही आत्ता इथे आलो. नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर सुमुख. तर आजच आम्ही पुण्याहून हम्पीत येऊन पोचलो आहे. तब्बल 9 तासांचा प्रवास करून आम्ही इथे पोचलो आणि ती जर्नी तुम्ही मागच्या भागामध्ये पाहिलीच. हा आहे हम्पी सिरीजचा भाग 2 आणि आपण आता निघालेलो आहोत हिप्पी आयलंड जवळ असलेल्या सनापूर लेक इथे कोरेकल राईडचा अनुभव घेण्यासाठी. हम्पीतील डे 1 म्हणजे आज आम्ही इथे पोचलो आहे आणि आज जास्त काही आम्ही करायचं ठरवलं नाही आहे, पण इथेच जवळ असलेल्या सनापूर लेकला आम्ही जात आहोत आणि तिथे कोरेकल राईडची मजा आपण घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येत आहात. सो लेट्स गेट स्टार्ट. राहत आहोत तिथून अवघ्या 10 मिनिटांवर अर्थात 4.7 किलोमीटर्स अंतरावर सनापूर लेक आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आज कोरेकल राईडसाठी जाण्याचं ठरवलं. हम्पीत चाललाय तर कोरेकल राईड मात्र चुकवू नका असं अनेक जणांनी आम्हाला सांगितलं होतं. इथे पोचल्यावर जास्त काही आज करायचं नाही असं आमचं ठरताच आम्ही म्हटलं चला तर मग मस्त जाऊन कोरेकल राईड करू आणि सनसेट पाहू आणि ती करण्यासाठी आम्ही इकडे आलो. परंतु अजून कोणकोणत्या ठिकाणी कोरेकल राईड करता येते तर अजून एक ठिकाण म्हणजे अच्युतराया मंदिराजवळ असलेल्या तुंगभद्रा नदीकाठी तुम्ही कोरेकल राईड करू शकता. इथे कोरेकल राईड केली तर तुम्हाला इकडे दगडांवर केलेलं कोरीव काम पाहायला मिळतं. परंतु सनापूर लेकवर मात्र तुम्हाला सुंदर असा सनसेट अनुभवता येईल आणि त्याच्यासोबतच इकडच्या मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये एक छोटीशी टूर करता येईल. त्यामुळे तुमच्या प्रायोरिटीनुसार तुम्ही ठरवू शकता सनापूर की तुंगभद्रा नदी. पण एवढं मी नक्की सांगेन की तिथे गर्दी थोडी जास्त असते आणि तिथे ग्रुपनेच जावं लागतं. 5 ते 6 जणांना एकत्र घेतात ते कोरेकलमध्ये. तिथे कपल वाईज तुम्हाला नेत नाही. होगा ना स्पॉट्स लेना भी. इसका डेप्थ कितना है? 25 फीट. ओय शपथ. भैया सच में नहीं पहने ना जैकेट्स? बहुत डेंजर मैडम. 6 आदमी पहनते एक गोट. ओके. आणि बरोबर ते गोल असून पण कुठून कसं वळवायचं. हो ना. ते तर बिलकुल त्याने लांबच गेलं होतं. लेके जाते उधर. हाँ. वो कहाँ पे? वो हम्पी में है सर. अच्युतराय मंदिर है और अंदर हमें टेम्पल अभी उधर ही. ओके. बट उधर भीड़ बहुत रहती होगी ना? बहुत भीड़ मैडम. ऐसा आप 2 आदमी जाते हैं ना, 2 आदमी का नहीं लेके जाते, शेयरिंग लेते फिर दूसरा लोग का. बराबर. हम तो इधर शेयरिंग नहीं लेते सर. राइट. 2 आते ना, 2 के लेके जाते. कंफर्टेबल रहते. आणि हे आहेत आमच्या कोरेकलचे रायडर नागराज आणि ह्यांच्याकडून भरपूर माहिती आम्हाला मिळाली आणि ती तुम्हाला पुढे मी शेअर करतच जाईन. त्यासोबतच त्यांनी आम्हाला काही फूड रेकमेंडेशनसुद्धा केली इकडची. म्हणजे इकडची लोकल इटरीज त्यांनी सांगितले जिथे लोकल जेवण मिळू शकतं. तर आपल्या फूड व्लॉगमध्ये ते तुम्हाला मी दाखवेन. पानी में एक आदमी स्विमिंग आते नहीं आते. लोगों को स्विमिंग आने लगा तो ज़्यादा जरा. हाँ, स्विमिंग आते तो नो प्रॉब्लम हो. स्विमिंग नहीं आने वाला भी उतर सकते, एंजॉय करना बोल के. तो वो क्या है, लोग अपना लिमिट छोड़ के मजा करने लगे. हाँ, वो रिस्की, गवर्नमेंट को ज्यादा तकलीफ देते हैं ना. अच्छा. सी वाटर है ना. बराबर. रोहू कटला फिर अच्छा. इधर आपण एंटर करतोय मॅनग्रोव्ह फॉरेस्टच्या आतमध्ये. कभी अपने को डरते ही
आणि एक सगळ्यात मस्त पार्ट म्हणजे ह्या मॅनग्रोव्हजमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर इकडे स्वतः थोडंसं ही कोरॅकल राईड करायचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तो कोरॅकल मॅन बाहेर येतो. तिथे एक दगड आहे, तिथे तो उभा राहतो आणि देन यू आर गिवन अ चान्स टू राईड द कोरॅकल युअर सेल्फ. आणि मग तुम्ही हे पेडल घेऊन प्रयत्न करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता सुमुखला बऱ्यापैकी पुढे घेता आली ती कोरॅकल. नो डाऊट स्पीड खूप कमी होता, पण ह्या कोरॅकलचा शेप ना गोल असतो, त्याच्यामुळे तिला पुढे सरकवणं इज लिटल बिट ट्रिकी अँड डिफिकल्ट ॲज वेल. तर नो डाऊट इथे त्याचे पैसे एवढे घेतात कारण तसं कष्टाचं काम आहे. अँड दिस गाय नागराज ह्यांनी तर हा अनुभव इतका अविस्मरणीय केला की त्यांनी स्वतःहून आमचे काही फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा घेतले. यावर आणि हा व्हाईट मार्बल आहे इकडे असा. वाव, जबरदस्त ना. अरे उतरने का? अरे उतरने नका बोलत, डायरेक्ट पीछे होच. अरे बापरे, जातोयच बाहेर. सनसेट पाहण्यासाठी आलो आहे आपण आणि ही आमची राईड आहे. यांच्यासोबत आम्ही आलो आहे आणि आता आम्ही आलो आहे मस्त इकडे का पांढऱ्या मार्बलच्या दगडावर उभं आणि मी शूट करते आहे. हेच पूर्ण मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे. इथून जाऊन आम्ही आत्ता इथे आलो आहे. हा व्हाईट मार्बल आहे, हे आत्ता इथे पूर्ण हा नॅचरली अकरिंग मार्बल इथे असं आहे पूर्ण. आणि ह्या आमच्या राईडने आम्ही आत्ता इथे आलो आहे आणि सुंदर सूर्यास्त पाहायला मिळतोय आपल्याला इथे. झूम करून दिसेल नाही काय. अरे काय सही आहे. कॉल बघ त्यांचा, बुलबुलच आहे वाटतं. आणि ह्या सानापूर लेकवर प्री डिसाइडेड स्पॉट्स वगळता काही सुंदर असे पक्षीसुद्धा आम्हाला पाहायला मिळाले. आणि ह्यानंतर तर आम्हाला चक्क किंगफिशरसुद्धा पाहायला मिळाला आणि तो इतका निवांत बसला होता की आम्हाला आश्चर्य वाटलं, इतक्या जवळ जाऊनसुद्धा तो उडत नव्हता. हां, झूम हमें आ रहा है किंगफिशर. कसला व्हिडिओ आला. अजून एक किंगफिशर स्पॉटेड. साथ बनाएंगे ऐसे कुछ. दूसरा गाँव में ऐसे इधर नहीं है. वो क्या है सामने पानी में? वो क्या नारल पे ये क्या है? तुला वाटलं मगरमच्छ के आंखों की तरह लगा. ते एवढं सांगतायत ना नाहीये. किती घाबरतोस रे. हे बाल हनुमान मंदिर आणि हा एक सनसेट पॉइंट सुद्धा आहे. इथून लोक सनसेट बघतात आणि तुम्ही ते बघू शकता. इथे काही लोक येऊन बसली आहेत सनसेट पाहण्यासाठी इकडचा. पण आम्ही सुद्धा याच बेटावर जाणार होतो, पण आता आम्ही मस्तपैकी इथूनच हा सनसेट पाहिलेला आहे. अँड नाऊ इज द टाइम टू एक्सपिरियन्स द व्हर्लपूल अगेन, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर आता त्याचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या.
2 प्रकारच्या कोरेकल राईड्स तुम्हाला इथे करता येतात. एक म्हणजे शॉर्ट राईड जी 20 ते 25 मिनिटाची असते आणि एक म्हणजे लॉंग राईड जी 45 मिनिट्स टू 1 आवर असते. आम्ही सिलेक्ट केलेली होती ती म्हणजे लॉंग राईड. शॉर्ट राईड आणि लॉंग राईडमध्ये फरक इतकाच आहे की काही स्पेसिफिक पॉईंट्स तुम्हाला शॉर्ट राईडमध्ये दाखवत नाहीत. शॉर्ट राईडमध्ये तुम्ही फक्त फेरफटका मारू शकता कोरेकलमध्ये, पण लॉंग राईडमध्ये तुम्हाला तिकडचे काही 1, 2, 3 स्पॉट्स आहेत तिथे नेलं जातं. आणि तुम्ही लॉंग राईड नक्की करा, कारण ते जे आतले स्पॉट्स आहेत आणि तिकडची जी विलक्षण शांतता आहे ती तुम्ही आय एम व्हेरी शुअर अनेक वर्षात सिटी लाईफमध्ये अनुभवली नसेल. हा निश्चितच एक खूप अविस्मरणीय असा अनुभव आहे, अतिशय मेमोरेबल एक्सपिरियन्स. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हा अनुभव तुम्ही नक्की हम्पीला आलात तर घ्याच. एक सुंदर सनसेट पाहून आणि बरीचशी माहिती घेऊन आता ह्या कोरेकल राईडची सांगता होतीये. आता कोरेकल राईड करण्याचा खर्च किती येतो तर तो मी तुम्हाला सांगते. इथे शॉर्ट राईडचे 1500 रुपये आणि लॉंग राईडचे 2 ते 2500 रुपये होतील असं आम्हाला सांगण्यात आलं. बरेच जण म्हणतात की तुमच्या बार्गेनिंग स्किल्सवर तुमच्या राईडची कॉस्ट ठरते, परंतु इथे 2000पेक्षा कमी कोणीच घेत नव्हतं लॉंग राईडसाठी. त्यामुळे जर तुम्ही 2 माणसं असाल तर माणशी 1000 रुपये इतका चार्ज तुम्हाला लागेल. 4 जण असाल तर अर्थात पर हेड 500 रुपीज लागतील अँड सो ऑन. ते मेलगी 850 किलो वजन ही बोट घेऊ शकते. 5 ते 6 लोक एका वेळेला सहज बसून करू शकता प्रवास. अँड विथ दिस वी कम टू द एंड ऑफ आवर कोरेकल राईड. आणि आम्ही ज्यांच्याकडनं केली त्यांचा नाव नंबर सगळं तुम्हाला देतो. मेरा नाम नागराज, मेरा नंबर 9353450058. ओके, कोरेकल राइड. थैंक यू. पॉइंट क्या है वो भी बता. सानापुर हाईवे. ओके, थैंक यू. ओके, थँक यू. हे आहे बाळ हनुमान मंदिर आणि इथेही वानरं पाहता माझ्यात अजिबात हिंमत नाही होते आज जाण्याची. तर आम्हाला ही बुकिंग इन्फॉर्मेशन आमच्या हॉटेलकडून मिळाली होती. तर तुम्हाला हेही मला सांगायला आवडेल की तुम्ही जर हिप्पी आयलंडवर आलात आणि इकडे राहायला असाल एखाद्या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये आणि तिथून जर तुम्हाला कोरेकल राईडचं बुकिंग करून मिळत असेल तर तुम्ही एकदा त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून बोलून घेऊ शकता आणि थोडंफार बार्गेन आणि जे काय प्राइसिंग आहे ते तिथेच ठरवून मग येऊ शकता. असा अनुभव घेतलायस का कधी आधी? कसे बघ ना, सगळे छोटे छोटे पिल्लू सगळी मध्ये, बाकी मोठे मोठे बाजूला. राजा आहेत फुल. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा. काय आवडलं ते कॉमेंट करून सांगा. तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समधून सांगा. आणि चॅनल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मागच्या भागात मला बऱ्याच जणांनी तुम्ही कुठे राहिला आहात म्हणून विचारलं आहे, तर ह्यानंतरचा एक डिटेल्ड व्हिडिओ मी त्यावरच घेऊन येते. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सफर्स नुपूर सुमुख. Thanks for watching this one. See you soon in our next.